जोपर्यंत या ठिकाणी तुम्ही येत नाही, तुमच्या मनाला समाधान होत नाही, तो असा मंडळ आहे की तो काहीतरी वेगळं करण्याचा नेहमी जाणला जातो आणि जुना जालना भागामध्ये हा मंडळ स्थित आहे। हम केदारनाथ गए थे तो सेम ऐसे ही वहाँ जाना नहीं हो रहा था, हमारा यहाँ जाके दर्शन हो गए। एक नंबर छान एकदम मस्त। मी पहिले कधी पाहिलेलं नव्हतं। एक नंबर छान होतं। जालन्यात पहिल्यांदाच असं झालेलं पण हे प्रयत्न लय आवडलेले, खूप भारी होता, छान होता, एकदम मस्त, एक नंबर होता, मस्त एकदम मस्त आहे, अच्छा था, अप्रतिम असा वाटलं की आम्ही साक्षात केदारनाथ जाऊन आलो आहात। या मंडळाला आज 35 वर्ष पूर्ण होत आहे। जे लोक धार्मिक ठिकाणी जाऊ शकत नाही त्या लोकांना आम्ही इथे दर्शन घडवतो। आपल्या मस्तगडच्या इकडं कोणी येत नव्हतं एक 10 वर्षापूर्वी। केदारनाथचं त्या ठिकाणी देखावा केलेला आहे। या गणपती राजाच्या माध्यमातून, या मंडळाच्या माध्यमातून त्याला शहरात स्वच्छता कशी ठेवावी, ओला कचरा सुका कचरा कसा वेगळा करावा, की आम्ही सार्वजनिक सलोखा, सामाजिक सलोखा आणि विविध धर्म जातीचे लोक या ठिकाणी कार्य करतात। त्यांनी जो प्रयत्न केलाय, त्यांनी जी मेहनत घेतली आहे, त्यांना कौतुकाची थाप देण्यासाठी नक्की इथं या। नमस्कार मित्रांनो, जालना गणेशोत्सव तो जाणला जातो आपल्या देखाव्यांसाठी आणि देखाव्यांमध्ये वेगवेगळे एरियात आहेत, त्याच्यामध्ये वेगवेगळे झाक्या देखावे सीन करण्यात येतात। त्याच्यासाठी आपण तुमच्यासाठी स्पेशल प्रोग्राम आणलेला आहे बाप्पा मोरया। याच्यामध्ये आपण विविध गणेश मंडळांनी काय काय देखावे तयार केलेले आहेत तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय। आपण आता ज्या ठिकाणी आलेलो आहे तो असा ठिकाण आहे की तुम्ही जर RP रोडला बडी सडकला नक्कीच फिरला असाल, तिथे भरपूर गणपती आणि सीन सिनेऱ्या बघायला भेटतात। परंतु जोपर्यंत या ठिकाणी तुम्ही येत नाही, तुमच्या मनाला समाधान होत नाही, तो असा मंडळ आहे की तो काहीतरी वेगळं करण्याचा नेहमी जाणला जातो आणि जुना जालना भागामध्ये हा मंडळ स्थित आहे आणि तो मंडळ म्हणजे चमनचा राजा। आपण चमनचा जो राजा आहे त्याचे जे सदस्य त्यांच्याशी विचारपूस करूया की नेमकं यावेळेस तुम्ही काय झाकी केली आणि मंडळ, पहिले सुरुवातीला मंडळाबद्दल माहिती द्या, नंतर झाकीबद्दल माहिती द्या। आमच्या मंडळाचं पहिलं नाव आहे जुना जालना युवक गणेश मंडळ, त्यानंतर आम्ही त्याला चमनचा राजा असं नाव संबोधलं। या मंडळाला आज 35 वर्ष पूर्ण होत आहे आणि सामाजिक सलोखा जपणारं हे मंडळ आहे, जेणेकरून जे लोक धार्मिक ठिकाणी जाऊ शकत नाही त्या लोकांना आम्ही इथे दर्शन घडवतो आणि या मंडळामध्ये सर्व जाती धर्मांचे लोक आहे, हे एका मंडळाचं विशिष्ट आहे। आणि या मंडळामध्ये आम्ही सार्वजनिक सलोखा आणि धार्मिक सलोखा दोन्ही जपण्याचं काम करत आहे। नक्की चमनचा राजा म्हटलं की असं झालेलं की बडी सडकवर सगळे मंडळी फिरत होती। एक 8-10 वर्षापूर्वी असं होतं की बडी सडक पाहिलं म्हणजे सगळं पाहिलं, पण नंतर तुम्ही असं घडवलं की इथं यावंच लागतंय सगळ्यांना। काय म्हणजे आपल्या मस्तगडच्या इकडं कोणी येत नव्हतं एक 10 वर्षापूर्वी। मग आम्ही एक युक्ती सुचवली की आपण असा काही सामाजिक किंवा सलोखा समोर देखावा सादर करू धार्मिक, की जेणेकरून नवीन जालन्यातली पब्लिक सुद्धा आपल्याकडे येईल आणि आकर्षित होईल। जसं या वर्षी काय विशेष करण्यात आलेलं आहे, काय मेहनत घेण्यात आलेली आहे, सीन कसा आहे हे दर्शकांच्या माहितीसाठी। सर्वप्रथम गणेशोत्सवाच्या मी सर्व जालनेकरांना शुभेच्छा देतो। चमनचा राजा मित्रमंडळाला आज 35 वर्ष या ठिकाणी पूर्ण झालेली आहे। 2025 या वर्षी आम्ही केदारनाथचं या ठिकाणी देखावा केलेला आहे। या केदारनाथचा देखावा करण्यासाठी आम्ही 2 महिन्यापासून याच्यावर काम चालू आहे। हे मंदिर एक हिटलॉनच्या माध्यमातून बनवलेलं आहे आणि एक आम्ही त्यांना एक आपण म्हणतो पहाडाचा, जसं आपण जो केदारनाथमध्ये बघतो आपण सर्व बर्फवारी असते, पहाड असते, तसं दाखवण्याचा या ठिकाणी आम्ही प्रयत्न केलेला आहे। आजही आम्ही बाहेर बघतो, आम्ही अभिप्राय लोकांचे घेतोय की लोक म्हणतात की आम्ही साक्षात केदारनाथचं दर्शन या ठिकाणी करतोय, हेच आमच्या मनाला समाधान वाटतं। आणि सर्वात महत्त्वाचा विषय आज की हा चमनचा राजा सर्व जाती धर्माला सोबत घेऊन चालणार आहे आणि या चमनच्या राजाचे सदस्य सर्व किंबहुना मुस्लिम सुद्धा या ठिकाणी सदस्य या गणपती राजाचे आहे, चमनच्या राजा मित्रमंडळाचे। आणि जालना शहरातील गणेश भक्तांना आम्ही प्रत्येक वर्षी काही ना काही दाखवण्याच्या ठिकाणी आम्ही सामाजिक असतील किंवा धार्मिक असेल आम्ही या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न करतोय। आज तुम्ही बाहेर बघताय की आम्ही जालना महानगरपालिका असेल, जालना महानगरपालिकेच्या माध्यमातून गणपती राजाच्या माध्यमातून या मंडळाच्या माध्यमातून त्याला शहरात स्वच्छता कशी ठेवावी, ओला कचरा सुका कचरा कसा वेगळा करावा, वेळेत टॅक्स भरावा आणि आपला विकास साधावा, हे आम्ही वेगवेगळे स्लोगन आम्ही बाहेर बॅनर लावलेले की समाजामध्ये जागृती व्हायला पाहिजे, जालना शहरामध्ये जागृती व्हायला पाहिजे।
या दृष्टिकोनातून आम्ही चमन राजा मित्र मंडळातून नेहमी चांगला एक देखावा दाखवण्याचा प्रयत्न या ठिकाणी आम्ही करत असतो. जसं चमनचा राजा जो मित्रमंडळ आहे तुमचा हा खूप मोठा आहे, तर ह्याच्यात कशा प्रकारे तुम्ही डिपार्टमेंट वाटून देता किंवा कशा प्रकारे कार्य होतो? कारण भरपूर लोक असल्यामुळं काही बघितलं जातं की 3-4च लोक काम करतात. तुमच्या मंडळामध्ये कसं आहे? सर याच्यामध्ये काय माहिती का, हा सार्वजनिक उपक्रम आहे. जसं आता आमच्या सदस्यांनी सांगितलं की आम्ही सार्वजनिक सलोखा, सामाजिक सलोखा आणि विविध धर्म जातीचे लोक या ठिकाणी कार्य करतात. आणि या ठिकाणी महत्त्वाचा विषय काय असतो की जी जबाबदारी एखाद्याने स्वीकारली तर त्या पद्धतीने तो जबाबदारीने काम करतो आणि प्रत्येकाची जबाबदारी ही आम्ही वाटून दिलेली आहे, ज्या त्या पद्धतीने जो तो काम करत असतो याच्यामध्ये. शेवटी तुम्ही इतकं सुंदर देखावा केलाय, शेवटची 2 दिवस राहिलेली आहे, गर्दी खूप होणार आहे, त्याच्यासाठी नियोजन कसं करणार आणि दर्शकांना शेवटच्या 2 दिवसासाठी काय आवाहन करणार? मी जालना नगरवासियांना असं आवाहन करतो की त्यांनी चमनच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी अवश्य यावं. आणि आम्ही गर्दीचं नियोजन असं केलेलं आहे की बाहेरून पूर्ण गोल राऊंडला बॅरिकेटिंग केलेली आहे. त्याच्यानंतर आम्ही बाउन्सर लावलेले आहेत जेणेकरून कुठं अनुचित प्रकार घडू नये म्हणून. आणि पोलीस प्रशासनसुद्धा आम्हाला सहकार्य करत आहे. खूप खूप धन्यवाद सगळ्या मंडळाचे सदस्यांचा, इतकं वेळात वेळ काढून तुम्ही आम्हाला टाईम दिला त्याबद्दल. नक्कीच जर आपण बघितलं चमनचा राजा हे कशासाठी नावाजलं जातं आज आम्ही तुमच्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न केला आहे. इथं केदारनाथची सुंदर अशी झाकी करण्यात आलेली आहे. आपण नक्की सगळेजण परिवारासहित या, कारण शेवटचे 2 दिवस उरलेले जे आपल्याला बऱ्याचदा काय होतं बाहेर बघायला भेटत नाही. ते गणेश मंडळ सार्वजनिक उत्सव आहे, कोणता धार्मिक याला हे नाही आहे. याचं सार्वजनिक म्हणजे त्यांनी जसं क्लिअर केलं की याच्यामध्ये मुस्लिम सदस्य देखील आहेत, सर्व जाती धर्माचे सदस्य देखील या चमनचा राजा मित्रमंडळाला जोडलेले आहेत. त्यांनी जो प्रयत्न केला आहे, त्यांनी जी मेहनत घेतली आहे, त्यांना कौतुकाची थाप देण्यासाठी नक्की इथं या सुरक्षा असो, सोयीसुविधा असो, इथं सगळ्या अवेलेबल करून देण्यात आलेलं आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ते स्वच्छतेबद्दल देखील जनजागृती करतात हे निश्चितच कौतुकास्पद आहे. व्हिडिओ आवडला असेल, ही झाकी आवडली असेल, नक्की लोकांपर्यंत शेअर करा आणि पाहत राहा पार्श्वमी डिजिटल. मी अनुप राठी. मूर्ती